अबे म्हणलं भोकण्या मनातल्या मनात नाचण्याचा आणि जीवनाचा काय संबंध आहे रे? कसे पोरं झाले अलीकडले हो. ज्यानं ज्यानं घेतला असेल 5 रुपये महिन्याप्रमाणे वापस करून द्या मित्र हो, नाही बरं होतो. हे पोस्ट म्हणे तुला नाचता येते काय? पोरगी म्हणे नाचता येते. मग पोरगी म्हणे त्याले म्हणे तुला तबला वाजवता येते काय? म्हणे नाही बा म्हणे मी जिंदगीत तबला नाही वाजवला म्हणे. मग पोरगी म्हणे त्याले पोरीनो ऐका, पोरगी काय म्हणे त्याले म्हणे का रे बाबू भोकण्याच्या कांड्या, जेव्हा मी नाचीन तर कोण तबला वाजवून? तुझ्या बापीन का बे म्हणे तबला वाजवले? जाग्या व्हा पोरींनो, हे केल्याशिवाय हुंडा पद्धती बंद होणार नाही साहेब. सकाराम थंड झाला, आत्महत्या करून आला आमचा बाप. त्याच्यात हुंडा पद्धती कारणीभूत आहे साहेब. अनेक कारण आहे त्यात, हुंडा पद्धती महत्वाचं कारण आहे. त्यालाही वाटते आमची पोरगी सुखी राहावी. गेल्या साली पीक नाही झालं तरी मीनाच लगीन केलं, तरी मीनाचं लगीन केलं, तरी मीनाचं लगीन केलं. जेव्हा मीनाचं लगीन केलं 4 एकर वावर गेलं, 4 एकर वावर गेलं, 4 एकर वावर गेलं. औंधा फराटीने पुढच नाही, रो रो करत आली दिवाळी, घरात येऊन बसला जवाई. भोकण टिकला पहिल्या दिवाळी आल्या सोन्यारात जवाई. त्याला कपड्याची वाट लागते. कोण लावलं काय हे आम्हाला कळतच नाही. आमच्या गाडगे बाबांनी सांगितलं विहायला पाहुणचार करू नका, आपलं पोरग डॉक्टर इंजिनियर बनवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आणि आम्ही अजूनही जावायला कपडे शिवण्यातच आपली जिंदगी बर्बाद करून राहिलो मित्र हो. जवाई उघडा नागडा आला, त्याच्या कपड्याचा सवाल आला, त्याच्या कपड्याचा सवाल आला, त्याच्या कपड्याचा सवाल आला. फुटा फुटासाठी रुसला गोल्या, घेतले कपडे विकला हल्या, घेतले कपडे विकला हल्या, घेतले कपडे विकला हल्या. गरीब बायकोची फाटली चोळी, मोठी वाईट परिस्थिती आमच्या शेतकऱ्याची. गरीब बायकोची फाटली चोळी, लाहिल्या पोटीले चड्डी नाही, आता लीनाही लग्नाले आली. नंबर 2 ची लीना. सकाराम नाही मानत, सरकार सांगून राहिलं कुटुंब नियोजन कर. सकारामचा घाटात कारखाना सुरू आहे का? मीना हिना लीना, लीना ही लग्नाले आली. परवा उभ्या उभी बुटकी मेली, परवा उभ्या उभी बुटकी मेली, परवा उभ्या उभी बुटकी मेली, परवा उभ्या उभी बुटकी मेली. भोकड्या इकून तेरवी केली, भोकड्या विकून तेरवी केली, अरे भोकड्या विकून तेरवी केली. तिकडे बुढीची तेरवी केली. जर तेरवी केल्याने जर आमचं जीवन सुखी होत असेल तर अवश्य करा मित्र हो. पण आमची परिस्थिती जर डाऊन होत असेल तर तेरवी करू नका. आमच्या आईच्या नावानं बुढीच्या नावानं 50 पुस्तकं घ्या. गावात एक छोटीशी लायब्ररी करा प्रकाशराव. त्या लायब्ररीत पुस्तकं ठेवा, या पोरांना वाचायला द्या. ते पोरं खूप मागं राहून राहिले हो. तळागाळातले हे पोरं मोठे झाले पाहिजे साहेब. परिस्थिती भयंकर वाईट आहे. तिकडे बुढीची तेरवी केली, पुन्हा बायको मायातीन झाली, पुन्हा बायको बायकीन झाली, पुन्हा बायको बायकीन झाली. साईशिले पाले घेऊन आली, बिना पाण्यानं हजामत झाली, बिना पाण्यानं हजामत झाली, बिना पाण्यानं हजामत झाली. माया साईचे इपलीस पोरं केलं घराचं गोठानं सारं, घेतली हातात एकानं सुरी, माया खाटल्याची कापली दोरी. दुसरं पोरग भलतच वायची, त्याले सापडली घरातली कैची, त्याले सापडली घरातली कैची. माई झोपी मंदी भांडली मिशी, त्याले सापडली घरातली कैची. माई झोपीमध्ये भांडली मिशी, त्याले सापडली घरातली कैची. माई झोपीमध्ये भांडली मिशी. तिसरं पोरग हाय लई भारी, तिसरं पोरग हाय लई भारी.
बुढ्याची माय मस्करी. पोरग बुढ्याच्या खोलीमध्ये गेलं, पोरग बुढ्याच्या खोलीमध्ये गेलं, त्याचं धोतर चोरूनच नेलं. त्याचं धोतर चोरूनच नेलं, त्याचं धोतर चोरूनच नेलं. मटणाला झटका, मटणाला झटका, शहरात झटका, गावात झटका, झटक्यानं करत गेला पारडीचा सकराम लंबा झाला. पारडीचा सकराम लंबा झाला, पारडीचा सकराम लंबा झाला. पारडीचा सकराम लंबा झाला, पारडीचा सकराम लंबा झाला. मला या रोहण्याबद्दल सांगितलं.